नमस्कार मित्रांनो, सोमवार ते शनिवारपर्यंत आपण सगळे विद्यार्थी नियमितपणे अभ्यास करत असतो. पण केवळ पाठ्यपुस्तकांचा अभ्यास म्हणजे शिक्षण नाही. वाचनातून माणूस घडतो, विचार बदलतात आणि भाषेची खरी ताकद देखील समजते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील एक गाजलेलं पण तरीही प्रत्येक पिढीसाठी नवीन वाटणारं पुस्तक सांगणार आहे. हे पुस्तक लिहिलं आहे डॉक्टर शिवाजी सावंत यांनी आणि पुस्तकाचं नाव आहे मृत्युंजय. डॉक्टर शिवाजी सावंत हे महाराष्ट्रातील मराठी साहित्यातील एक अत्यंत प्रभावी लेखक. इतिहास, तत्वज्ञान आणि मानवी मन यांचा सुंदर मिलाप त्यांच्या लेखनात दिसतो. मृत्युंजय हे त्यांचं सर्वात गाजलेलं आणि वाचकांच्या मनावर खोल ठसा उमटवणारं पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिताना त्यांनी केवळ कथा सांगितली नाही तर एक विचार दिला आहे. मृत्युंजय ही कथा आहे महाभारतातील कर्णाची, पण ही कर्णाची नेहमीची ऐकलेली कथा नाही. इथे कर्णाला दानशूर, पराक्रमी किंवा शोकांत नायक म्हणूनच नाही, तर एक विचार करणारा, संघर्ष करणारा, स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस म्हणून देखील मांडलेलं आहे. हे पुस्तक कर्णाच्या आयुष्यातील वेदना, अन्याय, त्याचा आत्मसन्मान आणि समाजाने दिलेल्या वागणुकीवर तो कसा उभा राहतो हे दाखवतं. मुलांनो, मृत्युंजय हे फक्त एक ऐतिहासिक कादंबरी नाही, तर माणसाच्या आयुष्याचा अर्थ, कर्तव्य, धैर्य आणि निर्णयशक्ती यावर प्रकाश टाकणारे हे महान साहित्य आहे. हे पुस्तक महाभारत या महाकाव्यावर आधारित असले तरी ते नेहमीसारखे कृष्ण किंवा पांडवांच्या दृष्टिकोनातून सांगितलेले नाही. या कादंबरीचा नायक आहे कर्ण, ज्याच्यावर आयुष्यभर अन्याय झाला, अपमान झाला, पण तरीही तो कधीही आपला स्वाभिमान, दानशूरपणा आणि कर्तव्य विसरला नाही. डॉक्टर शिवाजी सावंत यांनी कर्णाच्या मनातील संघर्ष, त्याची वेदना, त्याचे प्रश्न आणि त्याची महानता अत्यंत प्रभावी भाषेत मांडलेली आहे. या पुस्तकात आपल्याला हे शिकायला मिळते की जन्मापेक्षा कर्म मोठं असतं. परिस्थिती कठीण असू द्या तरीही नीती सोडू नका. पराभवामध्येही मान राखून जगता येतं. कर्ण हा पराभूत योद्धा नसून तो नैतिक विजय मिळवलेला महान नायक आहे, हे या पुस्तकातून आपल्याला समजतं. म्हणूनच मृत्युंजय वाचताना आपल्याला इतिहासासोबतच स्वतःकडे पाहायला भाग पाडणारे प्रश्न पडतात. डॉक्टर शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं मृत्युंजय हे पुस्तक म्हणजे केवळ एक ऐतिहासिक कादंबरी नाही, तर मानवी जीवन, कर्तव्य, नातेसंबंध, संघर्ष, धर्म, अधर्म याचा खोल विचार करणारा ग्रंथ आहे. या पुस्तकामध्ये महाभारतातील महान योद्धा कर्ण याचं जीवन कथन अतिशय वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेलं आहे. इतर कथांमध्ये कर्ण हा केवळ दानशूर योद्धा म्हणून दिसतो, पण मृत्युंजयमध्ये कर्ण हा एक संवेदनशील माणूस, अन्यायाने झगडणारा वीर आणि आपल्या मूल्यांसाठी उभा राहणारा योद्धा म्हणून देखील समोर येतो. या कादंबरीत कर्णाचं बालपण, त्याची आई कुंतीशी असलेली वेदनादायक नात्याची गोष्ट, दुर्योधनाशी असलेली मैत्री, समाजाने दिलेली वागणूक आणि शेवटी त्याचा धर्मासाठी दिलेलं बलिदान हे सर्व अतिशय प्रभावी भाषेमध्ये मांडलेलं आहे. डॉक्टर शिवाजी सावंत यांची लेखनशैली अशी आहे की वाचक कर्णाच्या वेदना, त्याचा राग, त्याची प्रामाणिकता, त्याचा संघर्ष मनापासून अनुभवतात. हे पुस्तक वाचताना विद्यार्थ्यांना देखील चांगला आणि वाईट यातला फरक समजतो. निर्णय घेताना नैतिकता किती महत्त्वाची आहे हे देखील समजतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं म्हणजेच खरा विजय हे शिकायला मिळतं. शेवटी एवढंच सांगायला आवडेल की मृत्युंजय हे पुस्तक वाचणं म्हणजे एका योद्ध्याचं जीवन नाही, तर स्वतःकडे पाहण्याचा आरसा हातात घेणं आहे.
डॉक्टर शिवाजी सावंत यांनी दिलेलं हे साहित्यिक दान प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक वाचकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवायलाच हवं. जर तुम्हाला अशाच प्रकारे चांगल्या पुस्तकांच्या समीक्षा, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार आणि अभ्यासासोबतच वाचनाची आवड निर्माण करणारे व्हिडिओ, शाळेमधील वेगवेगळ्या कृती, ॲक्टिव्हिटीज जर बघायचे असतील तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.